नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओत मी तुमचे स्वागत करतो। आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ टाकत आहे आणि उन्हाळ्याचे दिवस पण सुरू झालेले आहे। तर समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता। उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि रखरखीत ऊन पडलेला आहे, त्याच्यासाठी हा कोकम सरबत। तर या मित्रांनो, कोकम सरबत हा पित्तनाशक आहे आणि शरीराची उष्णता पण तो कमी करत असतो। त्यासाठी उन्हाळ्यात अधूनमधून कोकम सरबत आपण घेतला पाहिजे। तर या कोकम सरबत पे टेस्टी आहे। तर मित्रांनो, आज आपण रेसिपी करणार आहोत शाही पनीर मटर पुलाव। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि चला किचनमध्ये जाऊ। तर चला मित्रांनो, किचनमध्ये आपण चाललोय। तर मम्मी रेडी आहे का? आज काय बनवणार आहे सांग। आज मी पनीर पुलाव। नमस्कार, मी आज आपल्याला पनीर पुलाव करून दाखवणार आहे। तर ठीक आहे, चला साहित्य बघूया। हा बघा, साहित्य बघा तुम्ही। हा मी शिजून ठेवलेला राईस आहे, भात। अच्छा, हा बिर्याणीचा आपल्या याचा आहे भात, बासमतीचा। आणि त्याच्यानंतर पनीर घेतलंय, कांदा घेतलाय, मिरची घेतलीये, ही ढोबळी मिरची घेतलेली आहे, आणि हे कांद्याची पात घेतलीये, हे अद्रक लसूण, आणि हे टोमॅटो अच्छा घेतले, आणि कांदा, आणि हे मटर आहे, आणि काजू, आणि हे बटर आहे, अमूल बटर घेतले, किशमिश, आणि एक किशमिश घेतलेले आहे। आणि हे आहे ना, हे जरा खडा मसाला घेतलेला आहे, वेलची, काळी मिरी, लवंग, आणि तेजपत्ता, गरम मसाला, आणि हे तेल आहे, आणि हे अमूल बटर घेतलेले। ठीक आहे, तर चला। हे पनीर मसाला आहे, थोडासा आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे, आणि थोडा चाट मसाला। चला मग लगेच रेसिपीकडे वळूया आपण। चला आता पुढे गॅस पेटवते, आणि जरा थोडं पाणी ठेवते, जरा गरम व्हायला। अच्छा, हे कसं आपलं गरम थोडं झालं ना, तर मी टाकून देता येतं पाणी। आता हे पाणी गरम झालेले, आता हे जरा फेकून द्यायचं, कारण जरा पॅन कसं जरा स्वच्छ होतो मग। अच्छा, आता ह्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकते, तुमच्या अंदाजाने तुम्ही थोडं टाका, किंवा थोडं जरा जास्त टाकलं तरी चालेल। चला, तेल गेलं, थोडं टाकते पॅन मध्ये। त्याच्यामध्ये आता मी हे पनीर तळून घेते। तळून घे। आज बऱ्याच दिवसांनी रेसिपी हा व्हिडिओ टाकतोय मी। हे पनीर आहे ना, जरा थोडी टेस्ट जरा लालसर थोडीशी करून घ्यायची, जास्त पण नाही, नाहीतर मग ते बरोबर नाही होत। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पनीर भुर्जी केली होती, आता यावेळेस पनीर पुलाव, पनीर मटर पुलाव। अच्छा, वेगळ्या स्टाईलचा। हा काढ। हे आता जरा झालेले आहे, हे आता जरा आपण साईडला याच्यात काढून ठेवतो। मस्त फ्राय केले, हलकेसे। आता परत पॅन ठेवून आता थोडे जरा मटर टाकते, ते पण फ्राय करायचे, ते पण थोडे फ्राय करते मी। राईस मध्ये मटर टाकलेले आहे, राईस ज्यावेळेस उकळतो ना, उकळून घेतलेला आहे तो राईस। अच्छा, तर त्याच्यामध्ये ते थोडेसे मटार वगैरे टाकलेले, म्हणजे त्यातच ते उकडून निघतात, मग थोडे आणखी घेतले मी। अच्छा, ते मटर फ्राय झाले, मटर थोडेसे जरा फ्राय झालेले आहे। आता मी जरा काढून घेते। आता मी पातेलं ठेवते, आणि गॅस जरा मोठा करते। आता बघू शकता, पातेल्यामध्ये आता मी थोडं तेल टाकते, हे बघा।
थोडं तेल टाकते आणि हे थोडं तूप टाकते. बरं तर जर आता हे गरम होऊ देते. थोडं मी काजू टाकते याच्यामध्ये आणि हे टाकते मनुके आणि काजू जरा थोडेसे फ्राय करून घेते. हे बघा आता याच्यामध्ये मी खडा मसाला टाकते. तेल तापलेलं आहे. आता याच्यामध्ये मी खडा मसाला टाकते. वेलची, तमालपत्र जरा टाक. आता त्याच्यानंतर मी कांदा टाकते. कांदा चांगला मी भाजी देते. कांदा जरा चांगला भाजला पाहिजे. तोपर्यंत कांदा भाजतोय कांदा. आता त्याच्यामध्ये मी मिरची टाकते आणि ढोबळी मिरची वगैरे वेगळी ते टाकते त्याच्यात. बघा तुम्ही आता हे चांगलं हलवून घेते. नेक्स्ट त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि टॅमॅटो हे टाकते. आता हे चांगलं परतून जरा लालसर थोडंसं तांबूस कलरचं करून घेते. शिमला मिर्च, बीन्स आणि टमाटे एकत्र करून तेलात तळलेले जरा फ्राय करून घेते. फ्राय झाले एकदम म्हणजे शिजवते ते. अच्छा. ते मटर टाकते थोडेसे. भातात पण टाकलेले आहेत मी ऑलरेडी अगोदरच. थोडे याच्यात पण टाकते. ते परतवलेले मटर परत टाकले याच्यामध्ये म्हणजे कसं जरा चांगले शिजून येतं. वास यायला लागला. वास पण सुंदर यायला लागलाय. त्यामध्ये मी थोडे मसाले टाकते. आता मी हे बघा हे धना पावडर आहे. ही जिरे पावडर. हा थोडासा गरम मसाला. नंतर ही हळद आणि हे थोडं लाल तिखट आणि आपला हा घरचा मसाला. जास्त तिखट नको व्हायला. मसाले गेलेले आहेत. याच्यामध्ये मसाले गेलेले आहेत. बघा तुम्ही किती छान दिसतं. भाजी पण बऱ्यापैकी शिजली. आता याच्यामध्ये मी पनीर टाकते. अच्छा. जे आपण तळून घेतले होते अगोदर पनीर ते त्याच्यात मी टाकले. अच्छा. हे बघा थोडस मी अमूल बटर टाकते. अच्छा. अमूल बटरने जास्त जरा टेस्ट वेगवेगळं टेस्ट होते आणि छान लागतं. नुसार मीठ टाकते. मस्त खमंग वास सुटलेला. आता मी हा राईस मी पाणी उकळून शिजून घेतलेला आहे अगोदरच. आणि त्याच्यात पण मी मटर टाकलेले होते म्हणजे भाताबरोबर ते मटर पण शिजून आलेले. आता मी याच्यामध्ये राईस टाकते. अच्छा. बाहेरचा व्ह्यू बघू शकता. हे बघा मटर आहे. हे मटर मी हे बघा याच्यात भातात ऑलरेडी अगोदरच थोडीशी शिजून घेतलेली. राईस हलवून घ्यायचा. राईस असा हलवून घ्यायचा. अच्छा.
बघा किती सुंदर पुलाव आहे हा. व्हेजिटेरियन. व्हेजिटेरियन पुलाव. तांदूळ पण एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे. आज सोमवार असल्यामुळे व्हेजिटेरियन. हा. कारण सोमवारचं आम्ही चिकन मटन खात नाही, व्हेज खातो. मध्ये मी जराही पाणी टाकलेलं नाही, पाण्याचा वापर जराही केलेला नाही. हा. त्याच्यामुळं हा पुलाव एकदम खमंग आणि सुंदर लागतो. याच्यात जरा पाण्याचा वापर केलेला नाही. आता किती वेळ लागेल हा पुलाव व्हायला? 5-10 मिनिटांमध्ये पुलाव आपला रेडी होईल. हे बघा त्याच्यावरती कोथिंबीर नाही, कांद्याची जी भाजी असते ना, कांद्याची पात ती त्याच्यात टाकलेली आहे. हे बघा. आणि वरती अजून काय? वरती हे आपण काजू, हा ते ड्रायफ्रूट वगैरे काजू टाकते मी. हे बघा तळलेले काजू. छान. 5 मिनिटं आता वाफेवर मी ठेवलेलं आहे पनीर राईस. बघा मी याच्यावर झाकण आता ठेवते. आता 5 मिनिटं ठेवून देते. चला आपण तोपर्यंत हॉलमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आपण आज 23, आज तारीख किती? 23. तर आज तारीख आहे 23/3/2026. इकडं मम्मी बसले आणि तिच्यासाठी मी फिश टँक घेऊन आलोय. तर तिचं टीव्ही बघणं कमी झालंय, फिश टँकच ती बघत असते. आणि ते ब्लड प्रेशरसाठी खूप चांगलं असतं असं म्हणतात. तर ही फिश टँक मी घेऊन आलेलो आहे आणि त्यात निरनिराळ्या प्रकारचे मासे आहेत. तुम्ही बघू शकता. फुल टाइमपास. हे मासे बघून बघून ना बीपी लो होतो. अच्छा. तर हे मासे बघून आहे ना कसं बीपी जरा लो होऊन जातो. तर त्यासाठी मी फिश टँक आणलेली आहे. पहिली आमची होती, जुनी होती पण तुटली. ती झाली, त्याच्यानंतर मुलांनी माझ्या नवीन घेतली. तर ही मासे तुम्ही बघू शकता. बीपी कंट्रोल होतो ह्यानी. छान वाटतं, सुंदर वाटतात आणि मन शांत होतं माशाला बघून. त्याच्यामुळे माझा टीव्ही बंद झालाय बघणं. मी माशाकडे बघत असते. पहिली ती टीव्ही जास्त बघायची, पण आता फिश टँक बघत असते. 1-1, 2-2 तास ती बघत असते. माझं लक्ष तिकडेच असतं. मासे फिश टँक आणल्याचा फायदा झालेला आहे. तर चला किचन मध्ये. बिर्याणीचा सुगंध सुटलेला आहे, बहुतेक झाले बिर्याणी. तर पुलाव होतोय तोपर्यंत पुलाव सांगते. पापड. अच्छा, पापड मी आता जरा फ्राय करून दिले. पापड तळून घेते. म्हणजे कसं छान लागतात ना त्याच्याबरोबर. पुलावच्या संगती पापड म्हणजे मस्त. हा पाहिजेच. टेस्ट येते. कुरकुरीत खायला मजा वाटते. तर पापड भाजून झाले, तळून झालेले पापड. आता एक राहिला अजून, तो पण तळते ना. आता मी गॅस घालून देते. ओके. आता पुलाव झालाय वाटतं. पुलाव झालेला आहे. आपण याच्या वाफेवर ठेवला होता. हा बघा एकदम छान. हे बघा मस्त झालेलं आहे बघा. काजू वगैरे मस्त. शाही पनीर पुलाव. शाही पनीर पुलाव. चला रेडी आहे. बिना पाणी वगैरे न घालता हा पुलाव केलेला आहे. खूप छान. आता मी सर्व करते. हा बघा शाही पनीर पुलाव, मटर पुलाव. हा बघा मी रेडी केलेला आहे. अच्छा, रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. टेस्ट घेऊन दाखव, खाऊन कसा झालाय. एकदम सुंदर झालेला आहे. एकदम छान झालेलं आहे. म्हणजे व्हेज बिर्याणी. शाही पनीर मटर बिर्याणी. शाही पनीर
मटण बिर्याणी खूप छान झालेली आहे. खाऊन तू आता बघ. खाऊन बघ. एक नंबर झालेली आहे. सुंदर झालेली आहे ना. मस्त टेस्ट चांगली. हम्म. काजू खाऊन दाखवतो. काजू मनुके एकदमच सुंदर सुंदर लागते आणि बिना पाणी टाकताना बिर्याणी केलेली एक आहे. नंबर. तर या मित्रांनो, शाही पनीर बिर्याणी खायला आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आईने बनवलेली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.